नमस्कार. आज आपण अगदी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा एक मस्त असा पेरू घेतलेला आहे. पेरू घरी आणले होते तर म्हणलं का चला तर मग काहीतरी छान असं चटपटीत बनवूया. तर त्यासाठी हा पेरू जो आहे तो कट करून घेतला आहे आणि कट केल्यानंतर मला समजलं की हा इतका आतमधून सुंदर निघलेला आहे. पाहू शकता खूप छान असा याचा रंग आहे. दिसता क्षणी तोंडाला तर पाणी सुटतं. एवढा छान हा पेरू आहे दिसायलाही आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम आहे. आता त्याच्यापासून आणखी आपण त्याला जास्त चव येईल अशा पद्धतीने तो बनवणार आहोत. त्यासाठी हा पेरू जो आहे तो सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. जे तुकडे आहेत ते अगदी मीडियम असे केलेले आहेत. खूप लहान नाही आणि खूप असे मोठेसुद्धा नाही. अशा पद्धतीने मी सर्व पेरू जो आहे तो कट करून घेतलेला आहे. पाहू शकता. आता काही जे थोडेफार मोठे तुकडे राहिलेले ते सुद्धा बारीक आहेत म्हणजे सगळे एकसारखे होतील या पद्धतीने आपल्याला हे जे पेरू जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आता हा सर्व पेरू आहे तो एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. हा पेरू असाच खाल्ला तरी खूप छान लागतो, परंतु आणखी त्याला आपण चटपटीत बनवणार आहोत. आंबट गोड तिखट अशी चव लागेल. त्यासाठी चाट मसाला घेतलेला आहे 1 चमचा, तो आपण याच्यावर टाकलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला हा जो पेरू आहे तो छान असा एकत्र करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण तो टॉस करून घेणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असं जोपर्यंत सर्व फोडींना जो मसाला घातला आहे तो लागत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं एकत्र हे करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपलं आंबट गोड तिखट चव असणारं चटपटीत असं पेरूचं चाट जे आहे ते तयार झालेलं आहे. खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते. खूप छान अशी चव लागते. माझे जे मुलं आहेत दोन्ही त्यांना खूप आवडलं. त्यांनी तर खूप आवडीने खाल्ला आहे. तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. त्याचबरोबर हा छोटासा व्हिडिओ आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असल्यास चॅनल लाईक करा. त्याचबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.